Good morning, my dear students. Today, on 5th of September, means on Teacher Day, I am taking this lecture. It's feel really exciting for me. During these lockdown days, really, I miss you all, but still, the show must go on. So, we are starting our new poem, which name is Auction and poetess is इंदिरा संत. कविता क्रमांक 9 औक्षण. कवयित्री आहेत इंदिरा संत. या कवितेतून कवयित्री इंदिरा संत यांनी सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या जवानाबद्दल भारतीय लोकांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या जवानांच्या कर्तृत्वामुळेच आपण या देशामध्ये सुरक्षितपणे आणि शांततेने राहू शकतो. Means this poem has expressed the feelings of common people of country as they pray for the goodwill of the soldiers who sacrifice their lives for the safety and security of the country and its people. या आहेत आपल्या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत. आता आपण पाहणार आहोत औक्षण या शब्दाचा अर्थ काय. हे चित्र लक्ष देऊन पहा बरं. यामध्ये काय होत आहे तर या चित्रामध्ये औक्षण केले जात आहे, म्हणजेच आरती ओवाळली जात आहे. औक्षण मतलब आरती करणं. पण हे औक्षण करताना आपण ज्या व्यक्तीचा औक्षण करत आहोत त्या व्यक्तीबद्दल आपण शुभचिंतन करतो, त्याचे भले व्हावे याची अपेक्षा करतो. हम जिसकी भी आरती उतारते हैं उस व्यक्ति का अच्छा हो, उसका भला हो, ये चाहत रखकर जब हम लोग उसकी आरती करते हैं तो उसको कहेंगे औक्षण. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा राजे महाराजे लढाईसाठी जायचे त्यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्यांतर्फे त्यांचे औक्षण केले जायचे. पहले के ज़माने में जब राजे महाराजे लड़ाइयाँ लड़ने के लिए जाते थे तब उनके परिवार के सदस्य द्वारा उनका औक्षण किया जाता था. या कवितेमध्ये भारतीय लोकांकडून आपल्या सैनिकांचे औक्षण केले जात आहे. या कवितेमध्ये भारतीयांकडून आपल्या सैनिकांचे औक्षण केले जात आहे. आता आपण पाहणार आहोत औक्षण या कवितेचा परिचय आणि कवयित्रींचा परिचय. कविता क्रमांक 9 औक्षण. कवयित्री आहेत इंदिरा संत. यांचा कार्यकाळ आहे 1914 ते 2000. या सुप्रसिद्ध कवयित्री आहेत, कथाकार आहेत, त्याचप्रमाणे ललित लेखिका आहेत. विशुद्ध भाव कविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. यांच्या कवितेतून नेहमी भावनांचं प्रकटीकरण होतं. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमांतून भावोत्कटतेने आणि
नेमक्या शब्दांतून अभिव्यक्त करण्याची त्यांची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. कवयित्री इंदिरा संत या आपल्या कवितेतून वेगवेगळ्या भावना व्यक्त करतात. त्यांचे मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम आणि निराकार हे कविता संग्रह आहेत. त्याचप्रमाणे श्यामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण पाहणार आहोत कवितेचा परिचय, की या कवितेच्या माध्यमातून कवयित्रींना वाचकांना काय सांगायचे आहे. तर सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज म्हणजे तयार मीन्स रेडी झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे, की जे सैनिक सीमेवरती आपल्या स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देश रक्षणासाठी जातात, अशा सैनिकांचे शुभचिंतन करण्यासाठी हे औक्षण केले जाते. मतलब कि जो सैनिक अपने जान की बाजी लगाकर देश की रक्षा के लिए जाते हैं, उनके लिए देशवासियों की तरफ से किया जाने वाला ये औक्षण है. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केलेले आहे. हा आहे आपल्या कवितेचा पहिला परिच्छेद. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. या ठिकाणी भारतीय देशवासी आपल्या सैनिकांना उद्देशून म्हणतात, नाही मुठीमध्ये द्रव्य, द्रव्य म्हणजे धन संपत्ती, नाही शिरेमध्ये रक्त, शिरा, शिरा म्हणजे नसा मीन्स वेन्स. या ठिकाणी भारतीय लोक सैनिकांना म्हणतात की हे सैनिकांनो, तुमचे औक्षण करण्यासाठी, तुमच्यावरून दौलत उधळण्यासाठी आमच्या मुठीमध्ये द्रव्य नाही, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, आणि आमच्या शिरांमध्ये म्हणजे आमच्या नसांमध्ये तुमच्यासारखे देशासाठी खवळणारे रक्तही नहीं. यहाँ पे देशवासी कहते हैं कि हे सैनिकों, आपके सदक़े में मुट्ठी मुट्ठी भर के धन दौलत लुटा दें, इतना धन हमारे पास नहीं है, और न ही हमारे नसों में देश के लिए खौलने वाला खून है जो आपके पास है. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. काय करावे कळेना म्हणजेच तुमचे औक्षण करण्यासाठी आम्ही काय करू हे आम्हाला कळत नाही, तुमचे कौतुक कसे करू हे आम्हाला कळत नाही,
आपके औक्षण के लिए हम क्या करें हमें समझ में नहीं आ रहा है। आपकी तारीफ किस शब्दों में करें हमें ये भी समझ में नहीं आ रहा है. नाही कष्टाचे सामर्थ्य, आणि आमचे जे कष्ट आहेत त्या कष्टांमध्ये तुमच्या इतके सामर्थ्य नाही. सामर्थ्य म्हणजे शक्ती, ताकद, स्ट्रेंथ. जे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे ते सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. अशा प्रकारे सैनिकांचे औक्षण करताना ते कोणत्या शब्दात आणि कशा प्रकारे करावे हे आपल्या देशवासियांना समजत नाही. कोणत्या शब्दात सैनिकांची प्रशंसा करावी हेही त्यांना समजत नाही आहे. कौन से शब्दों में कैसे उनकी तारीफ़ करें, कैसे उनका औक्षण करें, ये किसी को भी समझ में नहीं आ रहा है. पुढच्या परिच्छेदामध्ये भारतीय म्हणतायत, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीसी शान. म्हणजेच जीव ओवाळावा तरी, जीव ओवाळणे हा एक वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ आहे जीवन कुर्बान करणे, टू सॅक्रिफाईस द लाईफ. की या ठिकाणी भारतीय लोक म्हणतात की हे सैनिकांनो, जर आम्ही ठरवले की तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव कुर्बान करावा तर तो जीवही खूप लहान आहे. जीव किती हा लहान, या ठिकाणी लहानचा अर्थ आहे मामूली, खूप छोटासा. जितके महान जीवन, जितके महत्त्वपूर्ण जीवन सैनिकांचे असते त्यापुढे एका नागरिकाच्या जीवाची जी किंमत आहे ती खूप कमी असते. यहाँ पे भारतीय लोग सैनिकों को कहते हैं कि अगर आपके लिए हम अपनी जान भी कुर्बान करना चाहेंगे तो भी हमारी जान की कीमत बहुत ही मामूली है, बहुत कम है आपके सामने. तुझ्या शौर्य गाथे पुढे, शौर्य गाथा, स्टोरी ऑफ ब्रेवरी. गाथा म्हणजे कहाणी, कथा. तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. की जर आम्ही ठरवलं की आमचा जीव कुर्बान करून तुझे औक्षण करावे तर ते हे शक्य नाही, कारण आमच्या जीवाची किंमत ही तुझ्यापुढे खूप मामूली आहे. तू रणभूमीवर जे शौर्य दाखवतोस त्या शौर्याच्या कथा आम्ही नेहमी ऐकतो, आणि त्या कथांपुढे आमच्या ज्या जीवनाची शान आहे ती शानही अतिशय व्यर्थ आहे, अतिशय मामूली आहे. यहाँ पे भारतीय लोग कहते हैं कि तुम्हारे शूरता की जो कहानियाँ हम सुनते हैं उन कहानियों के सामने हमारे जीवन की जो शान है वो बहुत मामूली है. तो वो जीवन त्याग कर भी हम आपका औक्षण नहीं कर सकते हैं. खरोखरच सैनिकांचे जीवन अतिशय मौल्यवान असते. त्यापुढे आपल्या जीवनाची काय किंमत. पुढचा परिच्छेद आहे, वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. या ठिकाणी कवयित्री म्हणतायत की जेव्हा प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होते त्यावेळेचे वातावरण कसे असते. जब युद्ध की शुरुआत होती है रणभूमि में तो वहाँ का माहौल कैसे रहता है. वर घोंगावे बंबारा, घोंगावणे आवाज करणे. बंबारा, बंबारा मीन्स गनशॉट्स, गोळीबार.
वर घोंगावे बंबारा, ज्या वेळेला प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होते, गोळीबार होतो, गोळ्यांचा वर्षाव होतो, पुढे कल्लोळ धुराचे, कल्लोळ मीन्स लार्ज वेव्स, खूप मोठ्या मोठ्या धुराच्या लाटा उठतात, धूळ उडते. ज्या वेळेला रणभूमीवर युद्धाला सुरुवात होते, गोळीबार होतो, गोळ्या चालतात, तोफा सुरू होतात आणि त्यावेळेला धुराचे मोठ्या मोठ्या लाटा उठतात. धडाडत्या तोफांतून, गरजणाऱ्या तोफांमधून तुझे पाऊल जिद्दीचे, आणि अशा वातावरणात देखील तुझी जी जिद्द आहे ती कायम राहते. जिद्द म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ घेतलेला आहे हिम्मत. म्हणजेच काय की रणभूमीवर गोळीबार होत असतो, तोफा चालत असतात, तू शत्रूशी झुंज देत असतोस, लढत असतोस, पण तरी देखील तुझे हिमतीचे पाऊल हे पुढे पुढेच जात असते. मतलब जब रणभूमि में गोलियां चलती है, तोहफे बरसती है, धुआं उठता है, तभी भी तेरे कदम पीछे नहीं हटते, तुम जिद से, हिम्मत से आगे ही जाते रहते हो. खरोखरच भारतीय सैनिकांच्या जिद्दीची, त्यांच्या हिम्मतीची जेवढी प्रशंसा करू तेवढी कमीच आहे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. या ठिकाणी कवयित्री म्हणतात की तुझी विजयाची दौड, विजय मीन्स विक्ट्री, जिंकणे. या लढाईमध्ये तुझी जी जिंकण्यासाठीची दौड आहे, प्रयत्न आहे, तो प्रयत्न, ती शर्थ असे वाटते की डोळे भरून पाहावेत. या ठिकाणी सैनिकांना उद्देशून म्हटलेलं आहे कि लड़ाई में जीतने के लिए आप जो दौड़ लगाते हो, जो कोशिश करते हो, वो कोशिश हम चाहते हैं कि आंखें भर के वो देखें. आणि ती तुझ्या विजयाची दौड पाहून प्रेमाने आणि अभिमानाने आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. डोळ्यांतील आसवांची, मतलब कि जीतने के लिए जो शौर्य, जो पराक्रम तुम उस रणभूमि में दिखा रहे हो, वो देखकर, उस जीतने की दौड़ को देखकर हमारी आंखों में आंसू आते हैं. लेकिन ये आंसू दुख के नहीं है, ये अभिमान के आंसू है, ये खुशी के आंसू है. त्याचप्रमाणे डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी, पाजळणे, उजळणे. आमच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते आनंद अश्रू आहेत. आणि या ठिकाणी कवयित्री म्हणतायत की असे वाटते की डोळ्यातील अश्रूंच्या ह्या ज्योती उजळाव्यात. वो जो आंसू हमारे आँखों में आ रहे हैं, वो आंसू नहीं है, जैसे कि वो ज्योति है, और वो हमारी आँखों को रोशन कर रहे हैं, हमारी उम्मीदों को रोशन कर रहे हैं. आणि म्हणून आम्ही तुला मानाचा मुजरा करतो, और इसीलिए हम आपको सम्मान देते हैं. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, तुला एकच औक्षण. या ठिकाणी कवयित्री म्हणतायत की तुझ्या पराक्रम रणभूमीवरचा पाहून आमच्या डोळ्यामध्ये जे आनंदाश्रू येत आहेत ते अश्रू नाही आहेत, तर त्या ज्योती आहेत. आणि अशा असंख्य ज्योतींची
तुझ्या मागून राखण आहे. राखण मीन्स प्रोटेक्शन, रक्षण, की तुझ्या जीवाला कधीही धोका होणार नाही. कारण आमचे डोळे तुझी वाट पाहत आहेत. आमच्या डोळ्यातल्या ज्योती नेहमी तुझ्यासोबत आहेत आणि त्या ज्योती नेहमीच तुझी रक्षा करतील. दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आम्ही सर्व भारतीय दीनदुबळे आहोत. दीनदुबळे म्हणजे अतिशय मामूली, अतिशय सामान्य असे लोक आहोत. पण तरीसुद्धा आमच्या डोळ्यातील ज्योतींनी आम्ही तुला औक्षण करत आहोत. तुझ्या परत येण्याची वाट पाहत आहोत. तुझी शौर्यगाथा ऐकण्यासाठी आमचे कान आतुर आहेत. तुम रणभूमि में जिस तरीके से लड़ रहे हो, हे सैनिकों, आपकी वो शूरता देखकर हमारी आंखों में जो आंसू आ रहे हैं वो आंसू नहीं है, वो है एक तरीके के ज्योति. और ऐसी बहुत सारी ज्योति आपकी रक्षा करेंगे और इन्हीं ज्योतियों से, इन्हीं दियों से हम आपका औक्षण करेंगे और हम चाहेंगे कि आप सही सलामत वापस आओ. एक तरीके से आपको, आपके जीवन का वरदान हम मांग रहे हैं और इस तरीके से हम आपका औक्षण कर रहे हैं. हे सैनिकांनो, तुमच्या जीवाची रक्षा करण्यासाठी, तुम्हाला जीवनदान देण्यासाठी ईश्वराकडे आम्ही प्रार्थना करत आहोत आणि अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारचं औक्षण तुला आम्ही या ठिकाणी करत आहोत. तर ही होती आपली कविता औक्षण, जी लिहिली आहे कवयित्री इंदिरा संत यांनी. ही एक देशभक्तीपर कविता आहे आणि या कवितेमध्ये भारतीयांच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत. नक्कीच ही कविता तुम्हाला आवडली असेल. पाठ्यपुस्तकातून ही कविता मनापासून पुन्हा एकदा वाचा. जर काही शंका असतील तर नक्कीच मला विचारा. गुड बाय. टेक केअर.